तुम्हाला दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा। आज लक्ष्मीपूजन आहे, तर लक्ष्मीपूजन करणार होतो आम्ही। आज बरेच दिवसांनी ब्लॉग टाकणार आहे मी। तर मित्रांनो आता आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे। आणि मित्रांनो ही बघा आमच्याकडे छोटी खारुताई पण आहे। आता आम्ही गाडीची पूजा करत चाललो आहे आणि तिकडनं बोटीवरती चाललो आहे। आणि हे बघा बोटीवरती जाऊन आले आणि काकू लंगाडते बघ कशी। गाडीची पूजा करतो अगं नवीन स्कूटी आहे, दसऱ्याच्या दिवशी घेतली होती। या गाडीला कर आता, गाडी धुवली नाही, ती पण धुली पण दोन्ही धुली नाही। त्याला काय दिलं खायला? ठीक आहे तिथं आणल्यापासून पाणी टाकलं पाहिजे। चलो पाणी घेतलंय। पाणी ठेवून द्या नी थोडं। खाऊ खाऊ आधी आधी बघ आपली बूम कुठे बघा गाडी गाडी आता ते फटाक बोलायला दे गाडी कुणाला आई ठेवायला ती घे ना आमच्या बस राहू दे। घेऊन आला का? काय आणला?
काय पण ते आहेत ना ते थांब रे. मंदिरी पोते काय नाही राहू दे. नमो नमो. काय रे ठेव नाही बिजिन गे ग ते ओला झाले पाणी मामाकडे येणार का मामाकडे तिथे हे पाणी येणं आहेत बघ बॉम्ब ते बघ केबिन वर ते बॉम्ब फोडे खातीत फोड त्याची देऊ घे. पाण्यामध्ये घाबरत होतं. बस राहू दे. कादव जाम ठीक आहे दही दूर ना परत निरंजीकडे दे बाटली. निरंजीकडे ठेवले हे र ठीक आहे ठीक आहे ना. आरगल पंती पेटवून पंतीमध्येच पेटून ठेव बा. पंतीमध्ये ठेव पेटून पेटी राहीन का ते यावरती बघ यावरती ठेव. वाकडे बघून ती पडतात. काट मारलो जे फिट चल. आमच्या दोन्ही होडींची पूजा झाली आहे मित्रांनो. आता आम्ही घरी जातोय. काय फोडला काय जा तू जा ना मेन चल आपण गाडीची पूजा करू आता. पाय बघ हे झाले मित्रांनो आता आम्ही घरी आले.
माशांना खाना टाकायचे ना. हे काय केले बाबा ये बाबा बाबा ये चल. कुठे गेली होय. बघ अंगावर जोडली माझ्या. श्री महालक्ष्मी व्रताची वास करावा, पैसा शांती समाधान घरात आणावे म्हणून श्री महालक्ष्मीचे कृपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशिला, संयुक्त नावाची श्री महालक्ष्मी सर्व गोष्टी असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी द्वारका युगातील आपल्या भारतात सौराष्ट्र युगात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 11 पुराणे त्याला ज्ञान होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होती, 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीचे कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राज्यप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेला तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहील तर सगळ्या संपत्तीचा तो एकटा उपयोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटली वस्त्रे, त्यालाही आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण बाई तू, कुठून आली आहेस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारीची रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती. दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहे. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागावतील. तुला त्या कशा भेटतील. तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथे थोडा वेळ आळोशाला थांब. म्हातारीला राग आला की संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्याहून त्या दोघांची भांडणे होत. नवरा तिला मारहाण करीत. त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि 4-8 दिवस राहावे तिच्याकडे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका काठीला बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशवाला ओळखली. दासी धावत महालात गेली. राज्याला बातमी सांगितली. शांबालाही नाही ते समजले. शांबाला आणि मालाधारा
ए काय करायला चालली का? आई तिकडे पेटव पेटव बाबू पेटव 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 करना करना पेटव ना पकड़ आज घाबरतो पकड़ आहे ना एक घे ना कसला घाबरतो अरे लवकर. जय 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 हे पप्पा जय जय करतो हे बघ.